बरोबर. या निमित्ताने एक प्रश्न आपण चर्चेत आला की तुम्ही म्हणालात हेल्दी वातावरण, आरोग्यपूर्ण वातावरण पाहिजे घरामध्ये की ज्यामुळे मुलगा घराकडे येईल, घरामध्ये रमेल. अशा वेळेला आई-वडिलांनी समजून त्या मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याला पाहिजे तितकं म्हणजे योग्य पद्धतीने त्याला मोकळीक दिली, तरी याचा दुरुपयोग नाही का मुलं करू शकत? आता हेल्दी ॲटमॉस्फिअर म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं कम्फर्ट आणि थोडंसं हार्डनेस या दोन्हीचा समाविष्ट अपेक्षित आहे. मी त्या मुलाला पार लूज सोडला असं करूनही उपयोगी नाहीये. मी मगाचपासून सांगतोय सामंजस्य पाहिजे किंवा त्याला सामावून घेतला पाहिजे, त्याला समजून घ्या वगैरे वगैरे. पण त्याचा समजून घेण्याचा अतिरेक जर झाला की तो जे करेल त्याला आई वडील हो म्हणायला लागले, तर मग त्याच्यावर संस्कार करण्याची ही शेवटची जी संधी आहे ती आपण गमावली असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि मराठीमध्ये एक म्हण आहे की मुलाची चप्पल आपल्या पायाला यायला लागली तर त्याला मित्र मानावा. तर ह्या मैत्रीचा अतिरेक होऊन उपयोगी नाहीये. पुष्कळ वेळेला माझ्याकडे अशा केसेस आहेत की वडीलच मुलाला आपली बाटली आणायला पाठवतात. ते इतकी मैत्री सुद्धा गरजेची नाहीये की ते एकत्र बसून ड्रिंक्स घेतात. तर इतकी मैत्री ह्याच्यात अभिप्रेत नाहीये. मैत्रीपूर्ण ॲटिट्यूड पाहिजे, पण अशी एकमेकांचा शर्ट घालण्याची आणि बाटली शेअर करण्याची मैत्री अपेक्षित नाहीये. त्याचा दुरुपयोगच जास्त होईल. बोरिवलीहून एका सखीचा काय प्रश्न आहे बघूया. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. मला माझ्या नातवाविषयी विचारायचंय. सिंगल पेरेंट चाइल्ड आहे आणि तो अभ्यासात अत्यंत हुशार, म्हणजे पाठांतर वगैरे त्याचं खूप आहे, पण तो असं कल्पकतेतच जगत असतो. म्हणजे कायम ट्रान्स मध्ये विचारत असतो. पेपरच्या वेळेस लिहित नाही. बाकी तोंडी विचारला तर सगळी उत्तरं व्यवस्थित देतो. तर मी मागे असा विचार केला होता की सायकॅट्रिस्ट कडे त्याला नेण्याची आवश्यकता आहे का, आणि तसं इमॅजिनरी कॅरेक्टर असं उभं करून त्याच्याशी तो एकटाच खोलीत गप्पा मारत असतो, खेळत असतो. बरोबर. तर त्याकरता काय करायला हवंय? आणि हल्ली त्याच्यात थोडंसं खोटं बोलण्याची झलक आहे असं मला वाटतं. मी त्या मुलाची आजी बोलतेय. बरोबर. हे जे डे ड्रीमिंगचं जे असतं किंवा फॅन्टसी लाईफ मध्ये जगणं, जेव्हा रिअलिस्टिक सिच्युएशन माणसाला प्लेजरेबल वाटत नाही तेव्हा तो स्वप्नरंजनात अधिक रमतो. त्या घरात जे कोण सिंगल पेरेंट आहे त्याचा आणि त्या मुलाचा जर सुखसंवाद पुरेसा होत नसेल, कारण दोन्ही पेरेंट्सची गरज असते वाढीसाठी, आणि जर कुठे कमतरता एका पेरेंटकडनं दुसऱ्या पेरेंटची भूमिका बजावताना जर कमतरता पडली तर कदाचित ते मिस करून तो मुलगा स्वप्नरंजनाकडे जास्त वळलेला असण्याची शक्यता आहे. तर त्याच्याशी सविस्तर एकदा नीट बसवून चर्चा करून ह्याच्यातनं तडजोड काढायचा प्रयत्न आधी केला पाहिजे. त्यातनं मार्ग सुटला मिळाला तर प्रश्नच नाही, नाहीतर मग सायकियाट्रिस्ट कडे जायला काहीच हरकत नाहीये. आणि या मुलांसाठीच स्वतःचे मतभेद विसरून पालकांनी एकत्र राहावं असं सायकियाट्रिस्टचं सारखं प्रतिपादन असतं. कारण पहिल्या 12 वर्षात आईची गरज जास्त असते, पुढच्या 10 वर्षामध्ये वडिलांची जास्त गरज असते, त्यांच्या पैशापेक्षा सहवासाची गरज जास्त असते. पुढला माहीमून आपल्याला एक फोन आहे, सामंत यांचा. बोला. हॅलो. आपल्या दोघांना नमस्कार. नमस्कार. आणि अतिशय सुंदर विषय निवडल्याबद्दल दूरदर्शनचं अभिनंदन. धन्यवाद. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की या विषयावर कुठल्या भारतीय विचारवंताने काही मूलभूत संशोधन केलंय, अशा एक 2-3 माणसांची नावं आणि त्यांच्या लेखाविषयी किंवा पुस्तकाविषयी माहिती द्या. दुसरा प्रश्न असा की टीन विषयी बरंचसं बोललं गेलं, 13 to 19, पण असं समजलं जातं की जन्मल्यापासून किंबहुना अभिमन्यूला जन्माच्या आधीच चक्रव्यूहाचं ज्ञान होतं. तर जन्मल्यापासून जवळजवळ 25 वर्षाचा उल्लेख झाला, तर इतक्या कालावधीत काही संक्रमण अवस्था आहेत का, काही स्टेजेस आहेत का, त्याविषयी सांगा. आणि तिसरा प्रश्न की डॉक्टर एरिक बर्नी किंवा त्याच्या बऱ्याचशा शिष्यांनी ट्रान्झॅक्शनल अनालिसिस नावाचं तंत्रज्ञान शोधून काढलंय की ज्यायोगे अतिशय मूलभूत गोष्टी आणि फरक होऊ शकतात. तर त्याची किती उपयुक्तता भारतीय समाज व्यवस्थेवर आहे? पहिला प्रश्न त्यांचा होता याच्याविषयी काही साहित्य उपलब्ध आहे का. तर बहुतेक सगळं वाङ्मय तारुण्याविषयी फिरतंय. कथा, कविता, कादंबऱ्या, सिनेमा. संशोधन म्हणजे फक्त शास्त्रीयच असं नव्हे, संत साहित्यापासून विचारवंतांपर्यंत सगळेजण तारुण्याचा अभ्यास करताच आहेत वर्षानुवर्ष. आणि सायकियाट्री हे सायन्स ह्याला वाहिलेलंच आहे. त्यातला ॲडोलेसंट क्रायसिस किंवा ॲडल्टहूड मधले प्रॉब्लेम हा तर एक सायकियाट्रीतला एक अविभाज्य अंगच आहे. त्याचा अभ्यास वर्षानुवर्ष अनेक लोक करतातच आहेत. त्याच्या डॉक्टर्सही आहेत, सायंटिस्टही आहेत, सगळेच आहेत.
आणि हे संशोधन अजून पूर्णत्वाला गेलेलं नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण घरोघरी हे प्रॉब्लेम्स आपल्याला आढळून येतात. दुसरं म्हणजे 0 to 25 काही स्टेजेस आहेत का, तर निश्चितच आहेत. 0 to 5, 5 to 12, 12 to 19 आणि 19 to 25 अशा चार स्टेजेस त्याच्यामध्ये सायकोअनालिटिकल थेअरीमध्ये मांडलेले आहेत. तिसरा त्यांचा प्रश्न होता एरिक बर्नच्या ट्रान्झॅक्शनल अनालिसिस विषयी. तर एरिक बर्ननी जी थेअरी मांडली ती फक्त कम्युनिकेशन ह्या धर्तीवर आधारित आहे. सायकोअनालिसिस हा जरी त्याचा पाया असला तरी पेरेंट, ॲडल्ट आणि चाइल्ड असे 3 प्रकारची जी संभाषणं होतात त्याच्यावर त्यांचा अभ्यास जास्त असून या संभाषणातून विचाराला दिशा कशी द्यायची किंवा संभाषणातून अनालिसिस कसं करायचं याच्याविषयी त्यांचा जास्त अभ्यास आहे. आणि कुठल्याही देशामध्ये ट्रान्झॅक्शन अनालिसिसचा वापर करून काही प्रमाणात माणसाला बदल घडवता येऊ शकतो. एक सखी वाशिवून विचारतात आपल्याला, विचारा. माझी बहीण आहे, ती 25 वर्षाची आहे. तिला 1 वर्षापूर्वी क्रिझोपेनियाचा आजार झाला होता. तो आता बरा झालेला आहे पूर्ण, पण गोळ्या चालू आहेत. पण एखाद्या गोळ्या जर घेतल्या नाहीत तर तिचा चिडचिडेपणा वाढतो. बरोबर, तुमचा नेमका प्रश्न विचारा. तो चिडचिडेपणा कमी करण्यासाठी गोळ्या व्यतिरिक्त काही दुसरा उपाय आहे का? बरोबर. आणि त्यासाठी दुसरे काही योगा आहेत का? हा. ती स्किझोफ्रेनियाची केस आहे आणि त्याला गोळ्यांची आवश्यकता, ह्याच्यात काही शंकाच नाही. आजार जरी पूर्ण बरा झाला तरी काही थोडीशी लक्षणं किंवा शेपटा आजाराची इकडे तिकडे शिल्लक राहतात. त्यासाठी लॉंग टर्म गोळ्या घेणं हे गरजेचं आहे. हा त्यातला पहिला अंग झालं. दुसरं म्हणजे स्किझोफ्रेनिया व्यतिरिक्त सुद्धा माणसाची चिडचिड होऊ शकते. ते पूर्ण बरा झालेल्या स्किझोफ्रेनिक चिडचिड का करतो तर ते स्किझोफ्रेनियाचा अंगच असेल असं नाही. तर त्या महिलेची काय फ्रस्ट्रेशन्स आहेत किंवा कुठल्या बाबतीत ती निराश आहे हे जर आपल्याला कळलं, म्हणजे तुम्हीच ते तिच्याशी बोलून तिच्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न करा. आणि परिस्थितीजन्य जर काही कारण त्याच्यात ऍडिशनल असेल, स्किझोफ्रेनियाचा भाग औषधं सांभाळतील, पण घरातल्या काही घटना, बाहेरच्या काही घटना की ज्याच्यामुळे फ्रस्ट्रेशन येऊन ती चिडचिड करते, तर त्याचंही तुम्हाला तिच्याशी चर्चा करून तोड काढावी लागेल. बरोबर. या निमित्ताने असं विचारायचं की तुम्ही काही समस्यांवर औषध उपचार म्हणजे पोटात घ्यायची औषधं किंवा तुमच्याबद्दलची माहिती वाचत असताना, तुमच्याकडच्या जे काही लेख आलेले ते वाचत असताना त्याच्यात एक होतं की तणावरहित इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर तो बराचसा नॉर्मलला आला, तर ह्या औषधांनी हा रोग आटोक्यात येऊ शकतो का? त्यांच्या काही मानसिक समस्यांवर याच्यावर हा उपाय होऊ शकतो का? कायमस्वरूपी याचा प्रभाव राहू शकतो का किंवा याची सवय होते का? तणावरहित करणारी इंजेक्शन म्हणजे तुम्ही जे लेखात लिहिलेलं, मी लिहिलेलं म्हणता, तर बहुतेक ते नार्को अनालिसिस असणार. आता कुठल्या लेखाविषयी मला कल्पना नाही. तर पुष्कळदा काय होतं मनामध्ये, मगाशी मी सांगितलं की मुलांच्या मनात अनेक प्रश्न किंवा क्वेश्चन्स असतात की ज्याची उत्तरं मिळाली नाही तर ते बेचैन बनतात किंवा बंडखोर बनतात. त्या 12 ते 19 मध्ये असे अनेक समस्या त्यांना भेडसावत असतात, प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर असतात आणि ह्या विचारांचा रेटा असह्य होऊन त्यांच्यामध्ये वर्तन समस्या किंवा अभ्यासातली समस्या किंवा व्यसनाधीनता अशा अनेक समस्या निर्माण होतात. आणि त्याचं उत्तर जर आपल्याला शोधता आलं नाही तर नार्को अनालिसिस नावाची एक आम्ही प्रक्रिया करतो, ज्याच्यामध्ये इंजेक्शन्सचा वापर करून पेशंटला आम्ही सेमी अनकॉन्शियस स्टेट म्हणजे फुल्ली कॉन्शियस, पूर्ण जागरूक पासून अनकॉन्शियस ह्याच्या मधल्या अवस्थेमध्ये म्हणजे नार्कोटिक स्टेटमध्ये त्याला इंजेक्शनचा वापर करून नेलं जातं. आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्याशी चर्चा करून त्याच्या मनात कोणते कोणते व्यथा दडलेले आहेत किंवा कोणते कोणते परिणाम दडलेले आहेत, प्रसंग दडलेले आहेत, ह्याचा आम्ही उहापोह करून त्याच्या डोक्यातनं ते विचार काढून घेतो. किंवा एक प्रकारे असं म्हणता येईल की कम्प्युटरमध्ये जसं रिसायकल बिन एम्प्टी करावं लागतं तर त्याचं कार्य व्यवस्थित चालतं, तसं हे डोक्यातलं वादळ एम्प्टी करावं लागतं. किंवा प्रेशर कुकरमध्ये साठलेली वाफ जशी कोंडलेली वाफ बाहेर काढावी लागते तेव्हा कुकर कार्य करतो, तसे मनात कोंडलेले हे विचार, कोंडलेल्या भावना याला वाट मोकळी करून द्यावी लागते, तेव्हा ते नीट कार्य करू शकतं. ती प्रक्रिया ही नार्को अनालिसिसमध्ये होते. आणि त्यावेळेला नुसतं त्याचे विचार बाहेर काढण्याचं काम न करता आपलाही काही म्हणजे डॉक्टरांचाही काही मेसेज त्याच्यामध्ये आत नोंदवला जातो. ते अशा प्रकारची ती एक सॉफिस्टिकेटेड प्रक्रिया आहे की ज्याच्यामुळे परिस्थितीजन्य जो काही आजार असेल किंवा तणावग्रस्त परिस्थिती असेल ती नियंत्रणाखाली यायला पूर्ण मदत होते. आणि मग त्याचा जो डेटा मिळेल त्याच्यावर मार्गदर्शन करून किंवा गोळ्यांचा वापर करून त्याचा कॉन्फिडन्स समजा कमी पडत असेल तर कॉन्फिडन्स वाढवण्याच्या गोळ्या, कॉन्सन्ट्रेशन कमी पडत असेल अभ्यासातलं तर ते वाढवण्याची औषधं, अशा तऱ्हेने तो उपचार पूर्ण होतो आणि माणूस यातून संपूर्ण